जळगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोकाट श्वानांच्या संदर्भातले लोक निवेदन देत असतील, समस्या उत्पन्न करत असेल, आपल्याला फोनद्वारे कळत असतील, पण आपल्या गेंड्याच्या कातडीचं मनपा प्रशासन हे अजूनही जागे झालं नाहीये. या जळगाव शहरामध्ये या मोकाट श्वानांच्या जावा घेतल्यामुळे एक 4 वर्षे बालकाला जीव गमवावा लागला, तरी सुद्धा याची दखल घेतली जात नाहीये. शेवटी तुम्ही जळगाव शहरातल्या नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वाट पाहत आहे आणि आपल्याकडे निवेदनाद्वारे असेल, लेखी असेल, याच्यापूर्वी आपल्या आरोग्य अधिकाऱ्यांना असेल, वारंवार याबद्दल कळवलेलं आहे. आपल्या मनपा प्रशासनाकडनं जो काम करतो आपले अधिकारी त्याला 25% कमिशन मागतात. म्हणजे तुमच्या कमिशन खोरीमुळे लोकांनी जीव गमवायचा का खाली. या कृतनिर्मितीकरणावरची प्रक्रिया गेल्या 2-2.5 वर्षापासून आपण सारखे सांगतायत की निविदा प्रसिद्ध केली आहे, निविदा प्रसिद्ध केली आहे, निविदा प्रसिद्ध केली आहे. मागच्या काळामध्ये जो कंत्राटदार काम करत होता त्याची काय हालत चर्चा करायची नाही मला. माणसं मत आहे त्याचं काय उद्या उठून आपल्याला एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलाच्या बाबतीत नाही घडलं पाहिजे, एवढी काळजी घ्या साहेब. आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही 2 दिवसात कराल, म्हणजे आम्हाला पुन्हा याची गरज नाही पडणार. आंदोलन केलं तुम्ही, काय विषय होता? आपण बघितलं असेल तर गेल्या 2 दिवसापूर्वी या जळगाव शहरात एक 4 वर्षीय बालकाला मोकाट श्वानाच्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षभरापासून या जळगाव शहरामध्ये मोकाट श्वानांमुळे जळगावातील नागरिकांना असह्य त्रास होत आहे, वेदना होत आहे. वेळोवेळी हल्ल्यांचे प्रमाण श्वानांकडून नागरिकांवरती वाढलेले आहेत. त्या निमित्ताने या जळगाव शहरामध्ये रस्त्यावर फिरणे देखील कठीण झाले आहे. आत्ताच आम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटून त्या संदर्भात ठोस उपाययोजना आणि मोकाट श्वानांवरती प्रतिबंध करण्यासंदर्भात निवेदन देऊन एक प्रतिकात्मक या ठिकाणी श्वानांचा या ठिकाणी पुतळे त्यांना भेट दिले आहेत. आपण पाहिलं असेल तर गेल्या वर्षभरापासून श्वान निर्मितीकरणावरती जो कंत्राटदार काम करत होता त्याला आवाजवी मागणी करणे, त्याला त्रास देणे, त्याला काम न करू देणे व वेळोवेळी त्याच्याकडून आवाजवी मागणींच्या स्वरूपातून त्रास देण्याची पद्धत जी चालली होती, त्यामुळे त्या कंत्राटदाराने काम बंद केलं होतं आणि पर्यायाने या जळगाव शहरातल्या नागरिकांना आता त्यांचा जीव गमवावा लागत आहे. खरं तर आयुक्तांकडून आणि मनपा प्रशासनाकडून गेल्या वर्षभरापासून या संदर्भात सांगण्यात येतं आहे की प्रतिबंध घालण्यात येईल, ठोस उपाययोजना करण्यात येतील, परंतु या ठिकाणी सपशेल मनपा प्रशासन फेल ठरलं आहे. ते फक्त त्यांच्या मुघलमस्तीमध्ये आहेत आणि या ठिकाणी पैसे कमवण्यात व्यस्त आहेत, टक्केवारीत व्यस्त आहेत. म्हणून या ठिकाणी आज त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी आंदोलन करून त्यांना या ठिकाणी जाब विचारला. आम्ही त्यांना या ठिकाणी आमच्या मागण्यांमध्ये जो बालक या ठिकाणी श्वानांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला आहे त्यांच्या कुटुंबियांना ठोस भरपाई मिळाली पाहिजे. जो अधिकारी यामध्ये सपशेल फेल ठरलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जर येणाऱ्या 2 दिवसामध्ये मोकाट श्वानांवरती प्रतिबंध घालण्यात जर मनपा प्रशासन अपयशी ठरलं तर या ठिकाणी खरेखुरे श्वान या मनपा प्रशासन इमारतीमध्ये सोडण्यात येतील आणि होणाऱ्या परिणामास या मनपा प्रशासनाचे मुख्य म्हणून या ठिकाणी आयुक्त जबाबदार राहतील अशी आम्ही त्यांना या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट केली. तुम्ही या ठिकाणी गंभीर आरोप केलेला आहे की जो कुत्र्यांच्या निर्मितीकरणाचा जो ठेकेदार आहे त्याच्याकडून आवाजवी मागणी केली जाते. कंत्राटदाराला भेटले
किंवा त्यापूर्वी कोणी कंत्राटदार काम करत असले त्यांना जर विचारणा केली तर ते तुम्हाला याबद्दल खरं सांगतील. कारण या ठिकाणी कुत्रे श्वान जे निर्विजीकरणाची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस जळगाव शहरातल्या नागरिकांना अशा पद्धतीचा कुठला त्रास नव्हता. परंतु जेव्हापासून काम बंद झालंय या जळगाव शहरात त्रास सुरू झाला आहे आणि यालाच जबाबदार हे मनपा प्रशासन आहे. विशेष म्हणजे आज या मोकाट कुत्र्यांच्या समस्या संदर्भात तुम्ही महापालिकेत ज्यावेळेस आले तर दोन्ही शिवसेना या ठिकाणी एकत्र दिसल्या, एकमताने. नाही, आपण जर बघितलं असेल तर आज या जळगाव शहरातल्या नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे, सुरक्षा ही वाऱ्यावरती आहे. आणि यावेळी जर कोणी या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा लावून जळगाव शहरातल्या नागरिकांना न्याय आणि हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी भांडत असेल तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे. पण सत्ता त्यांची आहे, आयुक्तांवर ते थेट दबाव आणू शकतात. असं असताना तुमच्या सोबत यावं लागतंय त्यांना. जर अशा पद्धतीने त्यांनी केलं असतं तर ज्या बालकाला आपला जीव गमावा लागला कदाचित ती घटना या शहरात झाली नसती. मग त्यांनी जाब विचारला असेल नेमकी काय कारवाई होणार? जे 1 जूनला जे श्वानाने एक लहान बालकावर हल्ला केला आणि त्याचा गंभीर इजा केली, दवाखान्यात जाईपर्यंत म्हणजे गेल्यानंतर सुद्धा म्हणजे वाचू शकला नाही मुलगा, ही अत्यंत एक दुर्दैवी घटना आपल्या शहरामध्ये घडलेली आहे. आज शहरामध्ये कुत्र्यांची संख्या भरपूर आहे. या कामी महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सध्या निर्गमित केलेली आहे आणि ती लवकरच फायनल होणार आहे आणि त्यांचं निर्विजीकरण करण्याची दक्षता महापालिकेमार्फत घेत आहे. त्याचबरोबर जे शहरामध्ये काही मांसाची ठिकाणं वगैरे आहेत, खुले आराम मांस विक्री वगैरे होते आणि त्या ठिकाणी जिथं स्वच्छता केली जात नाही अशा ठिकाणी सुद्धा आम्ही काही विक्रेत्यावरती कारवाई यापूर्वी सुद्धा केलेली आहे. परंतु आजपासून ही आम्ही तीव्र मोहीम घेणार आहोत आणि मांस विक्री अशी उघड्यावर होणार नाही किंवा जर करणं तिथं मच्छी विक्री वगैरे होत असेल तर त्यांनी तो सगळा कचरा स्वतःच्या कुंडीमध्ये भरला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या जे ठिकाण ठरवेल महानगरपालिका त्या ठिकाणी त्यांनी टाकणं उचित होणार आहे. साहेब, एका बालकाचा जीव जातो तोपर्यंत महापालिका निविदा काढत, जेव्हा काही लोकांचा जीव जाण्याची महापालिका वाटत इतक्या दिवसात का निविदा काढली? यापूर्वी सुद्धा आपण आल्यापासून ही निविदा प्रक्रिया म्हणजे ह्या 4-5 महिन्यात सुरू आहे, परंतु काही तांत्रिक कारणामुळे ती निविदा अंतिम होऊ शकली नाही. आता मात्र शेवटची निविदेची ही बाब आहे आणि ती एक साधारणतः 10 ते 15 दिवसात फायनल स्टेजला दोषींवर काय कारवाई करणार? तर या प्रकरणात सदस्य मनुष्यवधाची गुन्हा दाखल करून त्या कुटुंबाला मदत देण्याचं एक बाब आहे की श्वान हा जर काय पिसाळलेला असेल वगैरे तर आम्ही तशाबद्दल जे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतो आणि त्याच्यावर म्हणजे काय ते रितसर प्रक्रिया करतो. परंतु जर पिसाळलेले श्वान नसतील तर आम्हाला तसे म्हणजे कारवाई करण्याचे अधिकार नाही. प्राणी क्लेश प्रतिबंधक जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये आपल्याला कुठल्याही श्वानावर असा हल्ला करता येत नाही, त्याला मारता येत नाही किंवा त्याला त्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत नेऊन सुद्धा सोडण्याचं आपल्याला म्हणजे अधिकार नाहीत. ही अशी बाब आहे. थोडेसे या कायद्यामध्ये सुद्धा जर असे आक्रमक जर काही श्वान होत असतील तर त्याच्यावर काही कारवाई करण्याबद्दल या कायद्यामध्ये काही शिथिलता आल्यास आपल्याला कारवाई करणं बिलकुल लवकर शक्य होणार आहे. ही बाब आमदार